मित्रांनो, आज आपण आलो आहे पुन्हा एकदा जंगलामध्ये. ते सेकंड ट्रिप आहे. त्याकडे एक खड्डा खोदलेला होता, त्यामध्ये पाणी आहे की नाही बघूया. मी ते जूनच्या एंडिंगमध्ये ते पाणी राहतो. अरे वा, इथे पाणी आज तर आहे, खूप आहे. इथले लोक इथे कचरा वगैरे पण करतायत, येणारे जाणारे फिरणारे वगैरे इथे या एरियामध्ये. मित्रांनो, मी जंगलामध्ये आलेलो आहे. ते जंगलामध्ये थोडं फळ दाखवत आहेत. या फळांना काय बोलतात मला सांगा. या झाडाला कशी फुलं आली, या झाडाला काय म्हणतात किंवा तुम्ही नक्की सांगा. वरून एक झाडाची ना फांदी मोठी पडली आहे आंब्याची. त्याच आंब्याकडे आपण जाऊया. अरे बापरे, हा तर फांदा आहे. खूप मोठा असं फांदी पडलेली आहे. या आंब्याचा आंबा बघा किती सुंदर आहे ना, पिवळा जस्ट आताच पडलाय. तुम्ही बघताय पूर्ण, ह्याला पलाट असं बोलतात. आणि ती पावसाळ्यामध्ये शेती केली जाते. अशी तर उन्हामध्ये इथे शेती काय होत नाही. झाडं वगैरे लावली जातात. शेती पावसाळ्यामध्ये बेसिकली शेती पावसातच केली जाते. बांध वगैरे असलेले आहेत सुंदर. झाडं वगैरे मस्त आहेत. ते आंब्याची कळम पण लावलेली आहेत. दगड वगैरे असलेले आहेत. हे जास्वंदीचं झाड आहे. या मे महिन्यामध्ये असं फुललेले आहेत सुंदर असे जास्वंदीचं फुलं. एवढ्या उन्हामध्ये अट्रॅक्ट करतात, म्हणजे बघण्यासाठी सुंदर असे वाटतात ती फुलं. चला, आपल्याला ते तिकडे जायचं आहे. पुढे आंबे वगैरे बघूया भेटतात की नाही. हे बघा, पूर्ण झाड सुकले यार. मित्रांनो, तुम्ही झाड बघताय, उभंच्या उभं सुकलेलं अखंड. आणि आजूबाजू तुम्ही आहेत जसं की बघताय ते वडाचं झाड आणि सर्व सागाचं झाड आहेत. एवढ्या उन्हामध्ये सुद्धा हे आपल्याला सावली देत आहेत. चला, आपल्याला तर तिकडे जायचं आहे. आंबे वगैरे ही बघूया भेटतात की नाही. चला तर, कसे रस्ते आहेत ना जंगलामध्ये, आडवे चिडवे, काय बोगदे आहेत त्यात. अरे वा, करवंद झाले ते. तुम्ही करवंद तर टेस्ट करूया. हे बघा करवंद, टेस्ट तर करूया. अरे वा, गोड आहे रे. इथे पण आहे का. टेस्ट तर करूया. एक गोड आहे. हे बघा करवंद झाड. काढतात त्याला. हे कसं झाड आहे, इथे बघताय झाड आहे. फार असं मोठं झाड आहे. खूप पडले. किती मोठं झाड पडलंय इकडनं. खूप मोठं झाड पडले आंब्याचे. अरे बाप, किती मोठे आंबे पडले ते आंब्याचे. थांबा तर बघतो. कच्चा आंबे आहेत यार. बघा कसे आंबे पडलेत कच्चे.
हे बघा कच्चे कच्चे पडले. हा इथेही पडलंय. हे सर्व माकडे खात आहेत. त्यार या आंब्याची हे बघा, हा किती मोठा आंबा आहे. पूर्ण माकडांनी खाल्ला आहे रे. आंब्याची साईज काय जबरदस्त, सुपर आंब्याची साईज आहे रे. माकडांनी खाल्लाय यार. इकडे नाही माकडांनी खाल्ले आंबे. बघूया. अरे भाजीला तो किती पसारा केलाय. ते बघा कसं तोडून दे. कसं किती आंबे खाली पडलेले बाटे. खरंच माकडं नाही डेंजर आहे त्या. बघूया. पक्ष्यांचा आवाज, शांतता आणि सुंदर अशी हवा आणि हिरवगार असं हे जंगल, हे रान. त्या झाडाखाली जाऊन येतो. अरे तिथे काय खाली आपल्याला आंब्याची झाड आहे, तिकडे आपण जाऊया. आंबा आहे तिकडनं. 2 मुलं आंबे घेऊन चाललेत. दिसते का तुम्हाला? हे बघा ना कसे बसलेत त्या झाडाखाली एकदम गपचूप. चलो बंद छाप. ते टकमक टकमक इकडे बघतायत. अरे तलाव केले यार. ते बघ हंस, ते बदक सारखे आहेत. हंस आहेत हंस. काय तुम्हाला दिसत केलं ते दिसत मग ते बदक आहेत वाटते. मस्त आहे. पाण्याचा तलाव केला इथं सोपा. आणि इथे पत्र्याचं घर आहे छोटं. ते तिकडे ते माकड आहे पळायला. आणि इथेही हे जांभळाचं झाड आहे. या जांभळा कधी एवढी जांभळी नाही तरी यावर्षी भरपूर जांभळे आलेली. किती जांभळे आले. हा हे झाड आहे. बघा झाडांना हे जे पेंट सारे केले. हे वाटते उदय वगैरे लागू नये म्हणून किडे मकोडे. आंबे आहेत रे मित्रांनी. आंब्याला हे बघा ना भरलंय. आणि हे माकडं बघ. अरे पळा खूप सारे माकडं आहेत. हे बघ झाडावर ना माकडं बसले. हे बघा 1-2 माकडं आहेत. ते सारे आंबे पडतात.
आंब्यांची कशी बरबादी करायची माकडाकडून शिकले पाहिजे. हे बघा ना, कशी बरबादी केली आंब्यांची. माकडांनी बरबादी केली. बापरे बाप. चला जाऊया. शांत. त्याही झाडावरती माकडं आहेत. खूप सारे माकडं आहेत वाटते. त्यांचा आवाज येतो इथपर्यंत. चला जाऊया जवळ. अरे बापरे, हा तर माकडांचा पूर्ण ग्रुप आहे. मोठेही माकड आहेत, छोटेही माकड आहेत. अरे बापरे, जंप मारले रे एवढे वरून. हा मोठा माकड आहे. बाप. कसे आंबे खाल्ले ते. बापरे बाप. पूर्ण आंब्याची बरबादी. बोला नाही, जंगली माकडं आंब्याची पूर्ण बरबादी करतायत. ती आंबे पाडले. चालेल, घाबरत पण नाही ना. भरपूर आंबे आलेत. पण ते माकडं बघा तिकडे जायचे. त्या तिकडे बसलेले आहेत. घाबरत पण नाही. हे बघा, तिथेच बसले बघा समोर दाखवत. मग वरते बघा. खातात कमी आणि पाडतात जास्त. आणि नासाडी भरपूर करतायत. आता बघताय तुम्ही किती आंबे पाडले आहेत खाली. त्यांची काही चुकी नाही, कारण ह्या सीझनमध्ये त्यांना खायला भेटते. नंतर येतो पावसाळा. चला आपणही जाऊया. एकदा पावसाळा सुरू झाला की त्यांना खायची भरपूर कमतरता होते. खूप मोठे मोठे माकडं आहेत. अरे बापरे, ते बघा. मित्र, झाडे कसले मला सांगा तुम्ही. इकडून खातात ना, जसं की कवळकवळ अशी पाणी येतात आपट्यासारखी. एकदम छोटे पक्षी आले. इकडे येणाऱ्या स्थानिक लोकांनी इथे रशी बांधलेली आहे. इथे कपडे धुतात. अरे खूप सारे माकडं आहेत. मिळाल्यानंतर इथून पळापळ झालेली आहे. ह्या जागेचं नाव आहे करणीचं पाणी. खूप सारे माकडं आहेत. आणि इथे पाणी थोडं खदूळ खेळलं आहे माकडांनी. नेक्स्ट याच्यामध्ये नक्की या जागेबद्दल मी माहिती सांगेन. खूप माकडं आहेत. ते छोटे छोटे माकडं आहेत. पळापळ सगळं पळायला लागलेत. खंबा, लाईटीचा एवढा मोठा खंबा आहे. किती मस्त वाटते इथे. चला मित्रांनो, आपण एवढे आंबे आपल्याला मिळाले. आता आपण जाऊया घरी.